नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास 10 मॅथ्स सेकंड चॅप्टर नंबर फर्स्ट सिमिलॅरिटी त्याचा प्रॅक्टिस सेट 1.2 चा स्टडी करणार आहोत. त्यामध्ये एक्झाम्पल नंबर फर्स्ट आपल्याला दिलेला आहे. गिव्हन बिलो आर सम ट्रायंगल्स. आपल्याला काही ट्रायंगल्स या ठिकाणी दिलेले आहेत 1 2 3 अँड लेंथ ऑफ द सेगमेंट्स. आपल्याला प्रत्येक सेगमेंटची लेंथ दिलेली आहे. बघा, पीक्यू ची 7 आहे, क्यूएम ची एमआर. ओके, प्रत्येक फिगर मध्ये आपल्याला लेंथ दिलेली आहे. आयडेंटिफाय इन विच फिगर, कोणत्या फिगर मध्ये रे पीएम इज द बायसेक्टर ऑफ अँगल क्यूपीआर. हा जो रे पीएम आहे हा या अँगल क्यूपीआर चा बायसेक्टर आहे का, असं आपल्याला प्रत्येक फिगर मध्ये ओळखायचं आहे, आयडेंटिफाय करायचं आहे. चला मग आपण आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला दिलेल्या इन्फॉर्मेशन वरून आपण व्हॅल्यू काढणार. आन्सर नंबर फर्स्ट, आपण पीक्यू अपॉन पी आर काढून घेऊ. इज इक्वल टू पीक्यू ची व्हॅल्यू आहे 7, पी आर ची व्हॅल्यू आहे 3. म्हणजे याला आपण इक्वेशन नंबर फर्स्ट देऊ. ओके, यानंतर आपण दुसरा रेशो पीक्यूच्या साईडचा सेगमेंट आहे क्यूएम, क्यूएम अपॉन एम आर, क्यूएम अपॉन एम आर इज इक्वल टू काय, क्यूएम ची व्हॅल्यू 3.5 अपॉन एम आर ची व्हॅल्यू 1.5. आता सिम्प्लिफिकेशन करणार मित्रांनो आपण. सिम्प्लिफिकेशन मध्ये बघा, पॉइंटच्या आरएचएस ला एक डिजिट आहे, इकडे पण एक डिजिट आहे. या न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला पॉइंटच्या आरएचएस ला सारखे डिजिट असतील तर पॉइंटचा विचार करायचा नाही. म्हणजे ऍक्च्युअली तो पॉइंट इलिमिनेट झालेला आहे. जसा की तो 35 झाला आणि 15 झाला, ही गोष्ट लक्षात घ्या. 5 ची टेस्ट लागते आहे. बघा, 5 3 जा 15, 5 7 जा 35, म्हणजे याची ही व्हॅल्यू आली 7/3. ओके, आता या ठिकाणी मी याला सेपरेट लिहितो. बघा, क्यूएम अपॉन एम आर is equal to 7/3. This is the equation number second. आता ऑब्झर्वेशन करा इक्वेशन फर्स्ट आणि सेकंडच्या बद्दल. बघा, इक्वेशन फर्स्ट ची आरएचएस आहे 7/3. ओके, आणि इक्वेशन सेकंड ची आरएचएस सुद्धा आहे 7/3. आरएचएस सेम आहे म्हणून एलएचएस पण सेम लिहिता येईल. From equation 1 and 2, from equation first and second आपल्याला म्हणता येईल LHS is equal to LHS. म्हणजे LHS ऑफ फर्स्ट आहे PQ अपॉन PR आणि LHS ऑफ सेकंड आहे is equal to QM अपॉन एम आर. ओके, आणि मग हा आहे बाय द कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. देयरफॉर बाय द कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर, आपण हे स्टेटमेंट डायरेक्ट लिहायचं. रे पीएम इज द बायसेक्टर ऑफ अँगल क्यूपीआर. रे पीएम इज द बायसेक्टर ऑफ अँगल क्यूपीआर. आयडेंटिफाय झालं. ओके मित्रांनो, हे समजलं असेल तर एक्झाम्पल नंबर 2 पण आपल्याला समजून जाईल. फार बेस्ट आहे. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड, समजून घेण्याचा प्रयत्न करा.
आन्सर फॉर सेकंड क्वेश्चन. याही ठिकाणी आपण असंच काम करणार. आपण पी आर आणि पी क्यू चा रेशो काढू. पी आर अपॉन पी क्यू इज इक्वल टू पी आर ची व्हॅल्यू आहे 7 आणि पी क्यू ची व्हॅल्यू आहे 10. दिस इज द इक्वेशन नंबर फर्स्ट. त्यानंतर मित्रांनो पी आर ची कडची साइड आहे आर एम, म्हणजे आर एम अपॉन एम क्यू इज इक्वल टू आर एम ची व्हॅल्यू आहे 6 आणि ही आहे 8. सिम्प्लिफिकेशन करा. 2 3 जा 6, 2 4 जा 8, म्हणजे 3/4. याला इक्वेशन नंबर सेकंड द्या. ऑब्झर्वेशन करा इक्वेशन 1 आणि 2 च. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये इथं 7/3 आला, इथं पण 7/3 आला. तसा इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये इथं 7/10 आहे, तर इथं पण 7/10 पाहिजे होता. किंवा इथं जर 3/4 आहे तर इथं पण 3/4 पाहिजे होता. म्हणजे हे इक्वल नाहीत. म्हणजेच असं म्हणता येईल की पी आर अपॉन पी क्यू इज नॉट इक्वल टू आर एम अपॉन एम क्यू. इथे इक्वल होते म्हणून बाय द कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम रे पीएम इज द बायसेक्टर. इथे इक्वल नाहीत म्हणून आपल्याला लिहिता येणार देअरफॉर रे पीएम इज नॉट द बायसेक्टर ऑफ अँगल QPR. अशा पद्धतीने मित्रांनो आता आपण थर्ड नंबरचं एक्झाम्पल सोडवूया. काय आहे बघा. आन्सर फॉर थर्ड सेम कॉन्सेप्ट वापरणार. आन्सर फॉर थर्ड इथं पण आपण PQ अपॉन PR काढू. PQ अपॉन PR. PQ ची व्हॅल्यू आहे 9, PR ची व्हॅल्यू आहे 10. दिस इज द इक्वेशन नंबर फर्स्ट. आता यानंतर PQ च्या कडे आहे MQ, म्हणजे MQ अपॉन MR इज इक्वल टू MQ ची व्हॅल्यू आहे 3.6 आणि आहे 4. ओके मित्रांनो, तुम्हाला जेव्हा जेव्हा इथं पॉइंट राहील येईल त्यावेळेस घाबरायचं नाही. ज्या न्यूमरेटर कडे पॉइंट आहे डिनॉमिनेटर कडे असलेल्या संख्येकडे सुद्धा पॉइंट आहे. पॉइंटच्या RHS ला याच्याकडे 1 डिजिट आहे, याच्याकडे 0 सुद्धा 1 डिजिट असतो. आणि आता पॉइंटच्या RHS ला सारखं झालेलं आहे म्हणून ही टर्म झालेली आहे आपली 36/40. ओके, तर या ठिकाणी 4 ची टेस्ट लागते बघा. लावा. 4 10 जा 40, 4 9 जा 36, म्हणजे आपला या ठिकाणी ही आन्सर 9/10 आलं. ऑब्झर्वेशन करा. याला इक्वेशन नंबर सेकंड द्या आणि ऑब्झर्वेशन करा. ऑब्झर्वेशन फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड काय दिसतंय बघा. LHS PQ अपॉन PR, LHS MQ अपॉन MR. RHS ला बघा. RHS ला इथं आहे 9/10. इथं पण RHS ला 9/10 आलेला आहे बघा. फर्स्ट इक्वेशन सारखं आलं. 7/3 7/3, 9/10 9/10, म्हणजे RHS सेम आली म्हणून मला लिहिता येईल PQ अपॉन PR इज इक्वल टू MQ अपॉन MR. ओके, सेम कंडिशन आली बघा. आणि म्हणून बाय द कॉन्व्हर्स ऑफ angle bisector theorem, by the converse of angle bisector theorem काय म्हणता येईल. रे PM is the bisector. रे PM is the bisector of
अँगल, अँगल शॉर्ट मध्ये अँगल QPR. आलं मित्रांनो लक्षात? फार सोपं आहे. मित्रांनो आवडलं असेल तर लिहून घ्या, नाहीतर स्क्रीनशॉट घ्या. मित्रांनो आता आपल्याला एक्झाम्पल नंबर 2 चा स्टडी करायचा आहे. बघा 2 मध्ये काय दिलेलं आहे. इन ट्रायंगल PQR PM ची लेंथ दिलेली आहे. PM इज इक्वल टू 15. PQ P पासून तर Q पर्यंत दिलेला आहे 25, म्हणजे पूर्ण इथून तर इथपर्यंत 25 दिलेली आहे. PR P पासून तर R पर्यंत ही पण दिलेली आहे 20. N पासून तर R पर्यंत दिलेली आहे 8 युनिट. State whether the line NM is parallel to the side RQ. आपल्याला सांगायचं आहे की ही NM लाईन RQ ला पॅरलल आहे का, आणि जर असेल तर मग गिव्ह रिझन, आपल्याला रिझन द्यायचा आहे. चला मग मित्रांनो आपल्याला आधी या ठिकाणी काय करावं लागेल. आन्सर फॉर सेकंड क्वेश्चन. आन्सर फॉर सेकंड क्वेश्चन आपल्याला PR दिलेला आहे, म्हणून PR इज इक्वल टू PN प्लस NR. ओके, दिस सेगमेंट प्लस दिस सेगमेंट वी गेट बिगर सेगमेंट. पुटिंग द गिवन व्हॅल्यूज, PR ची व्हॅल्यू दिलेली आहे 20, PN दिलेला नाही, आपल्याला काढायचा आहे. NR आपल्याला 8 दिलेला आहे. PN ची व्हॅल्यू काढायची आहे, आपण NR ला LHS कडे शिफ्ट करणार. आपल्याला PN ची व्हॅल्यू मिळून जाईल. PN इज इक्वल टू 20 मायनस 8, म्हणजेच या ठिकाणी PN ची व्हॅल्यू आपल्याला 12 मिळाली. ओके, त्याच पद्धतीनं PQ ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला, म्हणून आपण PQ ची व्हॅल्यू पण काढून घेणार. काय आहे PQ ची व्हॅल्यू बघा. PQ चे दोन सेगमेंट PQ PM प्लस MQ, PM प्लस MQ. क्लियर? पुटिंग द गिवन व्हॅल्यूज, PQ ची व्हॅल्यू आहे 25, PM 15 प्लस MQ आहे काढायचा, त्याची व्हॅल्यू आपल्याकडे नाहीये. क्लियर? आता P पासून ते N पर्यंत आपण 12 काढून घेतलेली आहे. ओके, आता बघा या ठिकाणी MQ ची काढायची आहे. 15 ला शिफ्ट करणार आपण, तो RHS ला प्लस आहे, LHS ला मायनस करेल, म्हणजे MQ ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला या ठिकाणी 25 मायनस 15 इज इक्वल टू 10. MQ ची ही व्हॅल्यू मिळून गेली आपल्याला 10. आता आपल्याला MQ पण मिळून गेला. आता एक सोपं काम करणार मित्रांनो, आपण काय करणार. आता या ठिकाणी आपण रेशो काढून घेऊ. PN अपॉन NR ला काढून घेऊ. नाउ वी कॅन फाइंड PN अपॉन NR. PN अपॉन NR इज इक्वल टू, PN ची व्हॅल्यू आहे 12 अपॉन NR ची व्हॅल्यू आहे 8. ओके, सिंप्लिफिकेशन करा. कोणाची टेस्ट लागते? 2 ची. 2 4 जा 8, 2 6 जा 12. पुन्हा या ठिकाणी आपल्याकडे आन्सर आलेला आहे 6 अपॉन 4. याला पुन्हा 2 ची टेस्ट लागते बघा. 2 3 जा 6, 2 2 जा 4, म्हणजे आपल्याकडे याचा रेशो आला 3 अपॉन 2. दिस इज द इक्वेशन नंबर फर्स्ट. आता तसाच एक रेशो या साइडचा काढू आपण. PM अपॉन MQ, PM अपॉन MQ. PM ची व्हॅल्यू आहे 15 अपॉन MQ ची आहे 10. टेस्ट 5 ची लागते. 5 2 जा 10, 5 3 जा 15, म्हणजे आपल्याला ही मिळाली 3 अपॉन 2. इक्वेशन नंबर सेकंड. ऑब्झर्वेशन करायचं आहे दोन्ही इक्वेशनचं. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड काय दिसत आहे बघा मित्रांनो.
RHS ला आलाय आपला 3/2. इथं पण RHS ला आलाय आपला 3/2. म्हणजे RHS सेम आहे, म्हणजेच LHS इज इक्वल टू LHS. क्लिअर? बस लिहिणार मग आपण LHS ऑफ फर्स्ट इक्वेशन आहे PN/NR आणि इक्वेशन ऑफ सेकंडचा LHS आहे PM/NQ. हे दोन्ही इक्वल आहेत. ओके. आणि मग जर हे दोन्ही रेशो इक्वल आहेत तर मग आपण म्हणणार देअरफॉर बाय कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. ओके. तर लाइन NM is parallel to the side RQ. अशा पद्धतीने आपल्याला फायनल आन्सर लिहिता येईल. आहे ना मित्रांनो सोपं? फार सोपं आहे. प्लीज राईट डाऊन ऑन स्क्रीनशॉट. चला मित्रांनो, आता एक्झाम्पल नंबर 3 चा स्टडी करणार. इन ट्रायंगल MNP, MNP हा ट्रायंगल आपल्याला दिलेला आहे. NQ इज द बायसेक्टर ऑफ अँगल N. दिस NQ इज बायसेक्टर ऑफ अँगल N. यामुळे या अँगल N चे इथं दोन इक्वल पार्ट तयार झालेले आहेत. ओके. एक रेड आणि एक ब्ल्यू असं दाखवलेलं आहे. ओके. आणि ह्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. MN इज इक्वल टू 5, PN इज इक्वल टू 7, MQ इज इक्वल टू 2.5 आणि QP आपल्याला काढायची आहे. ओके. चला मग मित्रांनो आपण आन्सर फॉर थर्ड क्वेश्चन सोडवणार. ओके. काय दिलेलं आहे बघा. इन ट्रायंगल MNP, NQ, ray NQ is a bisector of angle N. This is the given. आणि म्हणून अँगल बायसेक्टर थेरमचा वापर करणार. Therefore, by angle bisector थेरमचा यूज करणार. काय? MN/PN इज इक्वल टू साइड MN च्या कडची साइड आहे QM/QP. ओके. देन पुटिंग द गिवन व्हॅल्यूज. या ठिकाणी व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करायच्या. पुटिंग द गिवन व्हॅल्यूज. करूया सबस्टिट्यूट. व्हॅल्यूज आहेत आपल्याकडे. MN ची व्हॅल्यू किती आहे बघा. MN ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 5. ओके. MN ची आहे 5, PN ची आहे 7 इज इक्वल टू QM ची आहे 2.5 आणि QP तर आपल्याला काढायचीच आहे. सिंपल. आता मित्रांनो QP ची व्हॅल्यू काढायची आहे. तर क्रॉस मल्टिप्लाय करायचा. हा QP या 5 कडे जाईल, हा 7 याच्याकडे जाईल. ओके. चला मग इथे येईल आपलं 5 इंटू QP इज इक्वल टू 7 इंटू 2.5. आपल्याला QP ची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजे 5 ला शिफ्ट करू RHS कडे. तो इथे मल्टिप्लाय करतो आहे LHS ला, RHS ला तो डिवाइड करेल. म्हणजे आपल्याला या ठिकाणी मिळेल QP ची व्हॅल्यू. QP इज इक्वल टू RHS ला जे आहे ते 7 इंटू 2.5 डिवाइडेड बाय हा 5. आता बघा मित्रांनो, मगाशी मी तुमच्याजवळ बोललो की एका जवळ पॉइंट आहे, दुसऱ्या जवळ पण पॉइंट इथं अद्ययावत असतो.
पॉइंट नंतर एक डिजिट आहे RHS ला, याच्याकडे पण एक डिजिट असतं. बस एवढं काम जमायला पाहिजे. आणि मग आता हा ऍक्च्युअली 25 झाला आणि खालचा 50 झाला, पॉइंट एलिमिनेट झाला. 25 1 जा 25, 25 2 जा 50, म्हणजे आपल्याकडे शिल्लक राहील आता 7/2, म्हणजे त्याचा आन्सर येणार 3.2. फायनली आन्सर आपण लिहिणार या ठिकाणी QP इज इक्वल टू 3.5. QP ची व्हॅल्यू आपल्याला मिळून गेली. मित्रांनो लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या, हा सोपा आहे. चला तर मग मित्रांनो आता आपण एक्झाम्पल नंबर 4 चा स्टडी करू. काय आहे एक्झाम्पल 4 मध्ये दिलेलं बघा. मेजर्स ऑफ सम अँगल्स इन द फिगर. अँगल APQ आपल्याला 60 डिग्रीचा दिलेला आहे आणि अँगल ABC पण 60 डिग्रीचा दिलेला आहे. आणि आपल्याला प्रूव्ह करून द्यायचं आहे की AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. कसं प्रूव्ह करून देणार? गिवन मध्ये फक्त आपल्याला काय दिलेलं आहे मित्रांनो, या ठिकाणी इन ट्रायंगल ABC या ट्रायंगल मध्ये आपल्याला या ठिकाणी अँगल APQ इज इक्वल टू अँगल ABC इज इक्वल टू 60 डिग्री असं दिलेलं आहे. दिस इज द गिवन. आणि मग जर हे गिवन आहे हे दोन अँगल, तर मी तुम्हाला यापूर्वी पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल ओके हा थेरम शिकवलेला आहे. त्यावेळेस हा वरचा रेषेच्या वरचा अँगल आणि हा रेषेचा वरचा करस्पॉन्डिंग अँगलची एक पेअर जर कॉन्ग्रुएंट असतील तर या दोन लाईन्स पॅरलल असतात. ही ट्रान्सव्हर्सल आहे, ही ट्रान्सव्हर्सल आहे, ही लाईन L आहे, ही लाईन M आहे. अँगल A अँड अँगल B आर कॉन्ग्रुएंट बिकॉज करस्पॉन्डिंग अँगल्स. ओके, तर तोच कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. बघा या ठिकाणी या दोन पॅरलल लाईन हे बघा मी एक्सटेंड केली अशी अगदी सरळ, आणि मग ही ट्रान्सव्हर्सल आपल्याला दिसत आहे. बघा या ठिकाणी अशी फिगर तयार झाली. A च्या जागेवर इथं 60 डिग्रीचा अँगल दिसत आहे आणि इथं B च्या जागेवर इथं सुद्धा 60 डिग्रीचा अँगल दिसत आहे. आणि हे करस्पॉन्डिंग अँगल आहेत, म्हणजे हे पण करस्पॉन्डिंग अँगल आहे, म्हणजे आपल्याला करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. ओके, हे मिळालं. म्हणजे आपण या ठिकाणी लिहू शकणार देअरफॉर अँगल APQ इज कॉन्ग्रुएंट अँगल ABC. व्हाय? करस्पॉन्डिंग अँगल्स, करस्पॉन्डिंग अँगल्स. ओके, तसं त्यांचं मेजरमेंट इथं 60 डिग्री दिलेलं आहे. मग जर करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट आहे तर मग आपण असं म्हणू शकतो देअरफॉर लाईन PQ इज पॅरलल टू द लाईन BC. ओके, आणि मग या ठिकाणी आपल्याला तर आता बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम दिसायला लागला. If a line L is parallel to a side of a triangle, this line intersects in two distinct points to the remaining sides, then ratio of intercepts are in proportional. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल की जो हा इंटरसेप्ट आहे इथं AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. म्हणजेच आपण या ठिकाणी लिहिणार AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. मात्र रिझन काय? बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. हे रिझन या ठिकाणी देणं गरजेचं आहे. हेन्स प्रूव्ह झालं. प्रूव्ह बघा AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC, AQ अपॉन QC. समजलं विद्यार्थी मित्रांनो? लिहून घ्या
किंवा स्क्रीनशॉट घ्या. मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 1.2 मधील एक्झाम्पल नंबर 5 चा स्टडी करणार. इन अ ट्रॅपेझियम ABCD is a trapezium. Side AB is parallel to the side PQ is parallel to the side DC. And AD and BC are their transversals. असं शिकलो आपण बघा. तुम्हाला बेसिक कन्सेप्ट मध्ये सांगितलं. दिस इज द ट्रान्सव्हर्सल 1, दिस इज द ट्रान्सव्हर्सल 2. दीज आर द लाईन L, M and N. ओके, अशा पद्धतीची फिगर आहे ही एक्सटेंड केलेली. तिला फक्त हा पार्ट कट आहे, हा पार्ट कट आहे आणि असं या ठिकाणी A, इथं B, इथं C आणि इथं D आणि ही PQ. ओके, मीन्स AB, line AB is parallel to the line PQ is parallel to the line CD. And T1 and T2 are their transversals intersecting them by APD points respectively, and D2 intersects these lines in distinct points BQC. ओके, मग आपण या ठिकाणी AP upon PD is equal to BQ upon QC. हा 3 पॅरलल लाइन्स अँड देन ट्रान्सव्हर्सल चा कन्सेप्ट आपण या ठिकाणी यूज करतो. ओके, बस ही फिगर तुम्हाला इथे दिसत आहे बघा. मी इथे जर याला रफ केलं तर अशी फिगर तुम्हाला दिसत आहे. मित्रांनो, ही ट्रॅपेझियमची फिगर तुम्हाला अशा पद्धतीने दिसत आहे. आलं लक्षात? हा झाला ट्रॅपेझियम. ओके, तर मी तुम्हाला तो एक्सटेंड करून दाखवलेला आहे. चला मग आता गिवन पासून सुरुवात करूया. इन ट्रॅपेझियम ABCD आन्सर फॉर 5th क्वेश्चन. ओके, पाचव्याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. इन ट्रॅपेझियम ABCD याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा. लाइन AB is parallel to the line PQ is parallel to the line CD. लाइन AB is parallel, हे पण इथे दिलेलं आहे. as it is पाऊन लिहून टाका. साइड PQ is parallel to the side DC. तुम्ही लाइन म्हटलं काय, साइड म्हटलं काय, व्हॉट एव्हर इट मे बी वन अँड द सेम. सेगमेंट म्हटलं तरी चालेल. ओके, म्हणजेच प्रॉपर्टी ऑफ बाय द प्रॉपर्टी ऑफ 3 parallel lines, 3 parallel lines and their transversal. ओके, चला मग फॉर्म्युला आपण या ठिकाणी मांडूया. AP upon PD, AP upon PD is equal to BQ upon QC, BQ upon QC. Okay, 3 parallel lines and their transversal. This is the formula. Then now putting the given values सबस्टिट्यूट करूया. AP ची व्हॅल्यू इथे दिलेली आहे बघा 15, टाकतो मी इथे 15. PD ची व्हॅल्यू बघा 12, इथे 12. BQ ची व्हॅल्यू काढायची आहे बघा, या ठिकाणी फाइंड आउट करायची आहे. ओके, QC ची व्हॅल्यू बघा 14. बस आता सिम्प्लिफिकेशन करायचं आहे मित्रांनो. कसं करणार? ओके, इथे 3 ची टेस्ट लागते. 3 4 जा 12, 3 5 जा 15. म्हणजे आपल्याकडे LHS ला 5/4 आहे इज इक्वल टू BQ अपॉन 14. आता आपण 14 ला पण शिफ्ट करून देणार LHS ला. तो डिवाइड करतो आहे, मल्टिप्लाय करेल. 5 into 14/4 is equal to BQ. सिम्प्लिफिकेशन करा, या ठिकाणी टेस्ट लागते. 2 2 जा 4, 2 7 जा 14.
म्हणजे आपल्याकडे आता या ठिकाणी शिल्लक आहे 5 मल्टिप्लाय बाय 7 35/2 ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला BQ ची. सिम्प्लिफिकेशन करून टाका याचं. 2 1 2 2 1 2 1 put here 2 7 14 1 put 0 put here point. okay 2 5 10. क्लिअर. म्हणजे आपल्याला ह्या ठिकाणी BQ ची व्हॅल्यू मिळाली 17.5. लिहायची मित्रांनो. BQ इज इक्वल टू 17.5 इज द फायनल आन्सर. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांना पण शेअर करा, लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या. मित्रांनो, आता आपल्याला 6 नंबरचं एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. काय आहे बघा. फाइंड QP युजिंग द गिवन इन्फॉर्मेशन इन द फिगर. फिगर मध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. या ठिकाणी ट्रायंगल MNP आहे. आन्सर फॉर 6 क्वेश्चन इन ट्रायंगल MNP. या ट्रायंगल मध्ये हा रे NQ is angle bisector of angle MNP. Okay. Therefore, by using angle bisector theorem. ओके. चला मग अँगल बायसेक्टर थेरम आपण या ठिकाणी वापरणार. MN अपॉन NP इज इक्वल टू MN ज्याकडची साइड आहे MQ अपॉन QP. MQ अपॉन QP. बघा, MQ अपॉन QP. समजलं मित्रांनो. अँगल बायसेक्टर थेरम. या अँगल N चे 2 तुकडे झालेले आहेत बघा. या ठिकाणी हा एक ब्ल्यू आणि एक नॉन शेडेड पार्ट. तर MN अपॉन NP इज इक्वल टू MQ अपॉन QP. क्लिअर. मग आता याच्यामध्ये आपण पुटिंग द गिवन व्हॅल्यूज. पुटिंग द गिवन व्हॅल्यूज. MN ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 25 अपॉन NP ची आहे 40 इज इक्वल टू MQ ची बघा 14 आहे 14 अपॉन QP ची बघा काढायची आहे. व्हेरी सिंपल. या ठिकाणी 5 ची टेस्ट लागत आहे बघा. 5 5 जा 25 5 8 जा 40. ओके. आणि मग आता या ठिकाणी आपण क्रॉस मल्टिप्लाय करणार. QP हा 5 जवळ जाणार, 8 हा 14 जवळ जाणार. चला मग आता क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊया. 5 इंटू QP इज इक्वल टू 8 इंटू 14. ओके. और 14 इंटू 8. आपल्याला या ठिकाणी QP ची व्हॅल्यू काढायची आहे. 5 जाणार RHS कडे. इज इट अंडरस्टँड. इधर राहील आपला फक्त QP इज इक्वल टू 14 इंटू 8 डिवाइडेड बाय 5. टेस्ट कोणाची लागत आहे का बघा. खाली 5 आहे, वरती 5 ला कोणाची टेस्ट लागत नाही. 14 चा टेबल 8 पर्यंत म्हणा. 14 8 जा 112 डिवाइडेड बाय 5. सिम्प्लिफिकेशन करा. या ठिकाणी 5 1 जा 5 5 2 जा 10. ओके. 10 गेले, इथं 1 उरलेला आहे. पुन्हा 5 2 जा 10 2 उरलेले आहेत, शून्य घेतला, पॉइंट दिला. ओके. 5 4 जा 20 गेट कॅन्सल. 22 अपॉन 4 आन्सर आलेला आहे आपला. फायनल आन्सर या ठिकाणी QP चे लिहिणार आपण
QP is equal to 22.4. QP is equal to 22.4 is the final answer. मित्रांनो लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या. चला मित्रांनो, आता आपण 7 नंबरच्या एक्झाम्पलला सॉल्व्ह करणार. एक्झाम्पल नंबर 7 आहे. ओके. इन द फिगर लाइन AB is parallel to the line CD is parallel to the line EF. आपण ह्या पॅरलल लाईन अशा काढल्या होत्या बघा. ही AB होती, ही BC आणि ही CD अशा 3 पॅरलल लाईन काढल्या होत्या. या हॉरिझॉन्टली दिलेल्या आहेत, या व्हर्टिकली दिलेल्या आहेत. आणि या ठिकाणी या पॅरलल लाईन आहेत आणि ही ट्रान्सव्हर्सल आहे. सपोज दॅट ही ट्रान्सव्हर्सल आहे. लक्षात घ्या, एकदम सोपं आहे. ही ट्रान्सव्हर्सल आहे. आता ही AB लाईन आहे, ही BC AB ही CD लाईन आहे आणि ही EF लाईन आहे. अशी फिगर आहे ही. ऍक्च्युअली त्यांनी अशी दिलेली आहे. तुम्हाला समजण्यासाठी तुम्ही अशी पण मांडू शकता. तर या पॅरलल लाईन अशा व्हर्टिकली दिलेल्या आहेत. या ठिकाणी हॉरिझॉन्टली आपण बेसमध्ये शिकलेलो आहोत, बरोबर. आणि मग या लाईन पॅरलल आहेत आणि आपल्याला इन्फॉर्मेशन मध्ये बीडी ची व्हॅल्यू दिलेली आहे 8. बीडी आपल्याला 8 दिलेली आहे बघा. बीडी 8 दिलेली आहे. DF आपल्याला 4 दिलेली आहे. AC आपल्याला 12 दिलेली आहे आणि CE आपल्याला X दिलेली आहे. सिंपल. या फिगर वरून तुम्हाला पटकन सोडवता येतं मित्रांनो. आता तुम्ही या फिगरचा काय विचार करू नका असं मला वाटतं. चालेल. BD अपॉन DF. आता बघा, आपण या फिगरचाच विचार करू. त्या फिगरवरूनच आपण ही फिगर तयार करून घेतलेली आहे. मग आता काय करणार आहेत आपण. दिलेली आहे गोष्ट लाईन AB. आन्सर फॉर 7 क्वेश्चन. ओके. लाईन AB is parallel to the line CD is parallel to the line EF. ओके. EF. ओके. म्हणजे बाय आणि AE and BF are the transversal and line AE and line BF are their transversals. Are their transversals. ओके. आपण T1 T2 म्हटलेलं आहे बेस मध्ये. हा T1 आहे, T2 आहे. सोपं. T1 T2 are the transversals. Therefore by using 3 parallel lines and their transversal. Okay. ओके. Therefore काय लिहिणार मग आपण. AC अपॉन CE इज इक्वल टू तिकडची ट्रान्सव्हर्सल बघा BD अपॉन DF. BD अपॉन DF. ओके. पुटिंग द गिवन व्हॅल्यूज. इन शॉर्ट लिहितो मी. पुटिंग द गिवन व्हॅल्यूज. तुम्हाला व्यवस्थित लिहायचे आहे. चला मग व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूया. 12 अपॉन X इज इक्वल टू 8 अपॉन 4. 8 अपॉन 4. क्रॉस मल्टिप्लाय करावा लागेल मित्रांनो. X ची व्हॅल्यू काढायची आहे. हा X 8 जवळ जाईल आणि हा 4 12 जवळ. म्हणजे 12 इंटू 4 इज इक्वल टू X इंटू 8. ओके. आपल्याला X ची व्हॅल्यू काढायची आहे. म्हणजे हा 8 आपण शिफ्ट करणार LHS कडे. तो डिवाइड करेल. म्हणजे आपल्याकडे मिळेल आपल्याला काय मिळणार. 12 मल्टिप्लाय बाय 4 अपॉन 8 इज इक्वल टू X. ओके. सिम्प्लिफिकेशन द्या. इथं 4 ची टेस्ट लागते. 4 1 जा 4, 4 2 जा 8. ओके.
आणि मग आता 2 ची टेस्ट लागते इथं बघा. 2 1 जा 2, 2 6 जा 12. फक्त 6 शिल्लक राहिला म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला 6 मिळून गेली. एक काम तर झालं आपलं, x ची व्हॅल्यू मिळून गेली 6. आता x ची व्हॅल्यू जर आपल्याला इथं ही 6 मिळाली आणि आपल्याला आता एई काढायची आहे. एई दिसत आहे तुम्हाला डोळ्यासमोर. ओके, ए पासून तर ई पर्यंत. नाव ओके, ए सी प्लस सीई इज इक्वल टू एई. ओके, this segment plus this segment we get bigger segment. Why we can write this A C E are collinear points. हे समजण्यासाठी अंडरस्टँड करायचं आहे, समजून घ्यायचं आहे. ओके, बस ज्या ज्या व्हॅल्यूज माहिती आहेत त्या सबस्टिट्यूट करा. AC ची व्हॅल्यू आहे 12 प्लस CE ची व्हॅल्यू आहे 6 इज इक्वल टू AE. ओके, 12 plus 6 is equal to 18, that is AE is equal to 18. आपल्याला AE ची व्हॅल्यू पण मिळून गेली. फायनल आन्सर लिहिताना एक काम करायचं, दोघांचा आन्सर इथं व्यवस्थितपणे फायनली लिहायचं. X is equal to 6 and AE is equal to 18. AE is equal to 18. This is the final answer. मित्रांनो लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या. मित्रांनो आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.2 मधील 8 नंबरच्या एक्झाम्पलचा स्टडी करायचा आहे. यामध्ये ट्रायंगल LMN दिलेला आहे. रे एमटी बायसेक्ट्स अँगल LMN. रे एमटी बायसेक्ट म्हणजे या अँगलचे दोन तुकडे झालेले आहेत. एक ब्लॅक आणि दुसरा मी या ठिकाणी रेड दाखवलेला आहे. ओके, हे दिलेलं आहे आपल्याला. LM इज इक्वल टू 6, MN इज इक्वल टू 10, TN इज इक्वल टू 8. देन फाइंड LT आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सिंपल. गिव्हन काय दिलेलं आहे मित्रांनो त्याला मांडूया आपण या ठिकाणी. बघा, आन्सर फॉर 8 गिव्हन पासून सुरू करूया. इन ट्रायंगल LMN या ट्रायंगल मध्ये आपल्याला रे एमटी बायसेक्ट्स अँगल LMN. ओके, therefore by using angle bisector theorem, therefore by using angle bisector theorem. ओके, मग अँगल बायसेक्टर थेरम वापरणार आपण या ठिकाणी. बघा, LM अपॉन MN इज इक्वल टू LM च्या कडची साइड आहे LT अपॉन TN. This is the formula. Then now putting the given values. Putting the given values. ओके, चला किमती टाकू आपण दिलेल्या. LM ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 6 अपॉन MN ची आहे 10 इज इक्वल टू LT काढायची आहे अपॉन TN आहे 8. ओके, सिम्प्लिफिकेशन करता आलं तर अधिक उत्तम. इथं 2 ची टेस्ट लागते आहे. 2 3 जा 6, 2 5 जा 10. काय आहेत रिमेनिंग टर्म्स बघा मित्रांनो. या ठिकाणी आपल्याकडे आहे 3 अपॉन 5 इज इक्वल टू LT अपॉन 8. क्रॉस मल्टिप्लाय करूया. हा 8 3 जवळ येणार म्हणजे आपल्याकडे या ठिकाणी तयार होणार मित्रांनो 3 मल्टिप्लाय बाय 8 अपॉन 5 इज इक्वल टू LT. चला मग 8 मल्टिप्लाय बाय 3 जर केलं तर 24 अपॉन 5 इज इक्वल टू LT. सिम्प्लिफिकेशन आहे मित्रांनो. इथं 5 ची टेस्ट. 5 1 जा 5, 5 4 जा 20 गेले. ओके, 4 उरले, शून्य घेतले, पॉइंट दिले. 5 8 जा 40 म्हणजे 4.8. The value of LT
इज इक्वल टू मिळाली आपल्याला 4.8. LT इज इक्वल टू 4.8. आपल्याला LTच फाइंड आउट करायची होती. बघा, LTच आपल्याला फाइंड आउट करायची होती. ती आली 4.8. आहे ना मित्रांनो? सोपा, फार सोपा आहे. फक्त समजून घ्या, समजण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ जर समजला नाही तर पुन्हा बघा आणि काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट. मित्रांनो, आता आपण प्रॅक्टिस सेट 1.2 चा एक्झाम्पल नंबर 9 चा स्टडी करणार. यामध्ये ट्रायंगल ABC दिलेला आहे. या ABC ट्रायंगल मध्ये आपल्याला सेगमेंट BD बायसेक्ट्स अँगल ABC. म्हणजे हा रे BD इज द अँगल बायसेक्टर ऑफ अँगल B ऑफ ट्रायंगल ABC. म्हणजे या बी चे दोन इक्वल पार्ट झालेले आहेत. मी जो एक ब्ल्यू कलरने दाखवलेला आहे आणि एक रेड कलरने. बघा इकडे. ओके ओके. आणि मग AB ची व्हॅल्यू दिलेली आहे x, BC ची दिलेली आहे x+5, DC ची दिलेली आहे x+2 आणि AD ची दिलेली आहे x-2. तर मग चला, आणि आपल्याला अजून DC ची व्हॅल्यू x+2 दिलेली आहे. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ x ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. सिंपल. तुम्हाला जेव्हा जेव्हा रे बायसेक्ट असं इथं दिलेलं असतं बघा, सेगमेंट BD बायसेक्ट्स अँगल ABC. म्हणजे बाय अँगल बायसेक्टर, बाय युझिंग अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. एवढी गोष्ट आपल्या लक्षात यायला पाहिजे. बघूया आपण आता या ठिकाणी आन्सर फॉर 9. आन्सर फॉर 9. ओके. दिलेलं मी ऍज इट इज लिहितो आहे. बघा, इन ट्रायंगल ABC. ABC ट्रायंगल मध्ये सगळ्यात महत्वाचं की रे किंवा सेगमेंट BD बायसेक्ट्स अँगल ABC. ओके. Therefore, by using angle bisector property, therefore, by using angle bisector theorem or property, whatever it may be one and the same. मग काय वापरणार? तर या ठिकाणी AB upon BC is equal to AD upon DC. AD upon DC. बघूया. AD upon DC. This is the formula. Then now putting the given values. In short लिहिलेला आहे. चला मग आता AB ची व्हॅल्यू बघा. या ठिकाणी तुमच्या समोर आहे x. BC ची व्हॅल्यू आहे x+5. ब्रॅकेट मध्ये टाकतो, एकापेक्षा जास्त टर्म्स आल्या तर सोपं काम होऊन जातं. AD ची बघा, AD ची आहे x-2 आणि DC ची बघा x+2. ओके. आता आपल्याला ह्या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लाय करावा लागेल. मित्रांनो, कसा करणार क्रॉस मल्टिप्लाय? सिंपल. क्रॉस मल्टिप्लाय करायचा आहे आपल्याला. कसा करणार क्रॉस मल्टिप्लाय? This denominator of second is multiplied by first and denominator of second is multiplied to the first of the numerator. चला मग x into x+2 असं आलेलं आहे आपलं. x into x+2 is equal to हा x+5 x-2 जवळ जाणार. x+5 into x-2. सिंपल. आता बघा, या ठिकाणी ब्रॅकेटच्या बाहेरची टर्म असेल तर ब्रॅकेट मधील प्रत्येक टर्म बरोबर मल्टिप्लाय करते. म्हणजे हा x जवळ मल्टिप्लाय करेल, 2 जवळ पण मल्टिप्लाय करेल. जेव्हा तो x जवळ मल्टिप्लाय करेल तेव्हा x into x². जेव्हा x 2 जवळ करेल तेव्हा 2x इज इक्वल टू. या ठिकाणी तुमचं एक ब्रॅकेट ची स्प्लिट कप करायचा आणि एकाला ऍज इट इज ठेवायचा. इथं x इन ब्रॅकेट x-2 प्लस 5 इन सेकंड ब्रॅकेट आहे आपल्याकडे x-2. इज इट क्लिअर? मग चला आता या ठिकाणी x²
plus 2x is equal to x into x, x square, minus x into 2, 2x, plus 5 into x, 5x, minus 5 into 2, 5 2s are 10. In equation like terms get cancelled. मग बघा इक्वेशन म्हणजे इज इक्वल टू च्या RHS ला x स्क्वेअर आहे कॅन्सल. आता या ठिकाणी हा 2x ऍज इट इज इक्वल टू 5x minus 2x is equal to 3x minus 10. क्लियर. आता x कडे x ची टर्म घेतो मी. हा प्लस 2x आहे ना, मी याच्याकडे घेऊन जातो आणि ह्या 10 ला LHS ला शिफ्ट करतो, म्हणजे तो मायनस आहे तर प्लस होऊन जाईल. म्हणजे ऍक्च्युअली आपली स्टेप इथं काय येऊन जाईल नीट लक्षात घ्या. इथं मी आपल्याला सांगतो प्लीज. हा 2x 3x कडे जाईल, म्हणजे 3x ऍज इट इज मायनस 2x इज इक्वल टू 10. ओके, हा 10 इकडे आला प्लस झाला. 3x minus 2x is equal to x is equal to 10 is the final answer. समजलं मित्रांनो. x ची व्हॅल्यू, फाइंड द व्हॅल्यू ऑफ x ची व्हॅल्यू आपल्याला काढायची होती. चला लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या. मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 1.2 एक्झाम्पल नंबर 11 चा स्टडी आपल्याला या व्हिडिओ मध्ये करायचा आहे. इन ट्रायंगल ABC, रे BD इज द अँगल बायसेक्टर ऑफ अँगल B. अँगल B चे दोन भाग झालेले आहेत बघा या ठिकाणी. हा एक मी ब्ल्यू दाखवतो आणि दुसरा एक पार्ट मी रेड दाखवतो. सारख्या खुणांनी पण दाखवलेला आहे ते 0 0 ने. ओके, हा एक कॉन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. याच्यावरून आपण अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी वापरून एक इक्वेशन तयार करणार. तदनंतर रे सीई बायसेक्ट्स अँगल ACB. बघा रे सीई दिसतोय याही ठिकाणी. हा रेड पार्ट झालेला इक्वल आहे हा पण, आणि हा ब्ल्यू हे दोन्ही कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणजे अँगल बायसेक्टर. हा जर 30 चा असेल तर रेड सुद्धा 30 चा राहील. ओके, हा कॉन्सेप्ट आपण इथं 2 नंबरच्या याच्यामध्ये वापरू. इफ AB इज कॉन्ग्रुएंट टू AC आपल्याला दिलेला आहे. AB ही जी AB साइड आहे आणि AC साइड आहे हे कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे हा आयसोस्केलेस ट्रायंगल आहे. हे आपल्याला फार एक महत्वाची प्रॉपर्टी दिलेली आहे. आणि यावरून आपल्याला प्रूव्ह करून द्यायचं आहे की ED इज पॅरलल टू द BC. ही जी ED साइड आहे ही या ट्रायंगल ABC च्या BC साइडला पॅरलल आहे. असं शिकलोय आपण बघा. असं आहे, याला L लाईन नाव दिलेलं आहे, याला ABC म्हणतो आपण. ओके, आणि याला P आणि Q मध्ये. तर मग PQ लाईन इज पॅरलल टू द BC हे आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करून द्यायचं आहे. ओके, चला मग मित्रांनो आपण गिव्हन पासून सुरुवात करूया. काय करणार, कसं करणार, चला पहिला कन्सेप्ट मांडतो मी या ठिकाणी. काय, इन ट्रायंगल ABC आन्सर फॉर प्रूफ. ओके, मी प्रूफ लिहू शकतो. प्रूफ करून द्यायचं आहे आपल्याला. ओके, इन ट्रायंगल ABC, ओके, रे BD बायसेक्ट्स, रे BD बायसेक्ट्स अँगल ABC. ओके, हा रे BD जर याला बायसेक्ट करतो तर बाय युजिंग अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. देयरफॉर बाय युजिंग अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. ओके, किंवा थेरम काय वापरणार, AB अपॉन BC, AB अपॉन BC इज इक्वल टू AB च्या कडची साइड आहे AD अपॉन DC, AD अपॉन DC. क्लियर. याला मी इक्वेशन नंबर फर्स्ट देतो. ओके, आता सेकंड कंडिशन दिलेली आहे बघा या ठिकाणी. रे CE बायसेक्ट्स अँगल ACB.
ह्याच कॉन्सेप्ट मध्ये मांडूया सेकंड नंबरचा पॉइंट, फार महत्वाचा आहे. हा फर्स्ट नंबरचा पॉइंट मांडलेला आहे. इन ट्रायंगल एबीसी मध्येच, इन ट्रायंगल एबीसी मध्येच आता फक्त चेंज काय झालेला आहे, रे सीई, रे सीई बायसेक्ट्स दिलेला आहे, तेच लिहित आहे मी. बायसेक्ट्स अँगल, कोणत्या अँगलला, एसीबी ला, एसीबी ला बायसेक्ट केलं म्हणून बाय युजिंग अँगल बायसेक्टर थेरम, बाय युजिंग अँगल बायसेक्टर थेरम ऑर प्रॉपर्टी, व्हॉट एव्हर इट मे बी वन अँड दी सेम. बघूया मित्रांनो, मग आता बघा आपल्याला या ठिकाणी मांडावं लागेल, जसं एबी अपॉन बीसी मांडलं तसं एसी अपॉन बीसी, एसी अपॉन बीसी, एसी अपॉन बीसी इज इक्वल टू, आता एसी ची कडची साइड आहे एई अपॉन ईबी, एई अपॉन ईबी. मी याला इक्वेशन नंबर सेकंड देतो. आता एक महत्वाची गोष्ट, दुसरा पार्ट पण वापरला गेला आपला. बघा, हा फर्स्ट पार्ट होता, हा सेकंड पार्ट होता, मी दोन्ही पार्ट वापरले. आता तिसरा पॉइंट, इफ AB इज कॉन्ग्रुएंट टू AC, ओके. नाउ AB इज कॉन्ग्रुएंट टू AC, दिस इज द गिवन, हे आपल्याला दिलेलं आहे. आणि मग याचा वापर करून आता आपण काय करणार, एबी इज कॉन्ग्रुएंट टू एसी. आता समजा मी या एसीच्या जागेवर एबी टाकतो, या एसीच्या जागेवर काय टाकतो, एसीच्या जागेवर एबी टाकतो, चालेल, कारण एबी आणि एसी कॉन्ग्रुएंट आहे. मग माझ्याकडे इथे इक्वेशन नंबर सेकंड मध्ये एसी आहे, मग मी एसीच्या जागेवर त्याचा मित्र टाकू शकतो. आणि म्हणून मी एसी ला रिमूव्ह करतो आणि त्याच्या जागेवर एबी टाकतो, एबी. बाकीचं ऍज इट इज सगळं, अपॉन बीसी पण जसाच्या तसा, बीसी पण जसाच्या तसा, इज इक्वल टू एई अपॉन ईबी पण ऍज इट इज, काहीच फरक नाही. याला इक्वेशन नंबर 3 देतो. आता इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 3 ला बघा. फ्रॉम इक्वेशन नंबर फर्स्ट आणि 3 बघायचंय, तुम्ही ऑब्झर्वेशन करायचं आहे, काय दिसतंय तुम्हाला. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड, समजून घेण्याचा प्रयत्न करा. एबी अपॉन बीसी, एबी अपॉन बीसी, एलएचएस सारखी आहे म्हणून आरएचएस पण सारखी राहील. मग आरएचएस आपल्याकडे इथं काय आहे, एडी अपॉन डीसी, आणि ही आरएचएस आहे एई अपॉन ईबी, ओके. आणि म्हणून आपण आरएचएस इज इक्वल टू आरएचएस लिहिणार. काय लिहिणार, एडी अपॉन डीसी इज इक्वल टू एई अपॉन ईबी. आणि आता फिगर कडे बघा, एई एडी, एडी अपॉन डीसी इज इक्वल टू एई अपॉन ईबी. By the converse of basic proportionality theorem, we say that line ED is parallel to the BC. Therefore, we can write here line, इथं जे दिलेलं आहे, ED is parallel to the line BC. Reason काय? By converse of basic proportionality, by converse of basic proportionality theorem. आहे ना मित्रांनो, सोपं, फार छान. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा. सबस्क्राईब केल्याने आपल्या व्हिडिओच्या नवनवीन नोटिफिकेशन्स आपल्यापर्यंत पोहोचतील. आणि काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा आणि आपल्या अडी अडचणी समजून घ्या. थँक्यू. मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 1.2 मधील एक्झाम्पल नंबर 10 आपण सॉल्व्ह करणार. बघा काय दिलेलं आहे, फिगर आपल्याला दिलेले आहे. इन द फिगर, एक्स इज एनी पॉइंट in the interior of triangle DEF as well as
ट्रायंगल पी क्यू आर या दोन्ही ट्रायंगलच्या इंटेरियर पार्ट मध्ये पॉइंट एक्स आहे. ओके. आणि एक्स ला व्हर्टेक्स ट्रायंगल पी क्यू आर चे व्हर्टेक्स जॉईन केलेले आहेत आणि ट्रायंगल डीईएफ च्या व्हर्टेक्स ना आपण एक्स जोडलेला आहे. बघा एक्स पी एक्स डी एक्स क्यू एक्स ई एक्स आर एक्स एफ प्रत्येकाच्या व्हर्टेक्सला एक्स जोडलेला आहे. ओके. सेगमेंट आता फार सुंदर एक मुद्दा दिलेला आहे. सेगमेंट पी क्यू इज पॅरलल टू द डीई एवढीच फिगर पाहिजे. इकडे बघा. सेगमेंट पी क्यू इज पॅरलल टू द सेगमेंट साइड डीई. ओके. मी ही फिगर जर तुम्हाला थोडी अशी काढून दाखवली, हा इथे एक्स पॉइंट घेतो. ओके. मी या फिगरला डायरेक्ट वरती पण एक्स पॉइंट असं दाखवू शकतो. ट्राय टू अंडरस्टँड. समजून घेण्याचा फक्त प्रयत्न करायचा आहे. फार सोप्या पद्धतीने तुम्हाला अंडरस्टँड होऊन जाईल. हा एक्स पॉइंट मी वरती घेतो आणि डी आणि ई ला मी डायरेक्ट बेसला घेतो. क्लिअर. आणि पी पॉइंट इथे घेतो आणि त्याचा क्यू पॉइंट इथे घेतो. तुम्हाला ही फिगर आता ओळखीची वाटत आहे की असं शिकवलंय सर तुम्ही की पी क्यू इज पॅरलल टू द डीई. ओके. तर मग लगेच आपण म्हणतो एक्सपी अपॉन पीडी एक्सपी अपॉन पीडी एक्सपी अपॉन पीडी एक्स क्यू अपॉन क्यूई एक्स क्यू अपॉन क्यूई. आलं उत्तर. हे दिलेलंच आहे आपल्याला गिवन की हे दिलेलंच आहे. हे दिलेलं आहे म्हणून आपण हे लिहिलेलं आहे. नेक्स्ट. याला इक्वेशन नंबर 1 बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. नेक्स्ट मुद्दा घेऊ आपण. नेक्स्ट मुद्दा बघा. क्यू आर इज पॅरलल टू द ईएफ. तो जसाच्या तसा लिहिलेला आहे. क्यू आर इज पॅरलल टू द, हा सेकंड पॉइंट लक्षात घ्या, हा फर्स्ट पॉइंट लक्षात घ्या. आता या ठिकाणी क्यू आर बघा. क्यू आर ही फिगर दिसतेच आहे आपल्याला. आता मी काय करतो, हा एक्स हा ई एफ, याला मी ई घेतो याला एफ घेतो. हा ई आणि हा एफ. आता लक्ष द्या. आणि हा क्यू क्यू आर. आता तुमची ही फिगर लक्षात आली की ही मी उचलून इथे ठेवून दिली. बाकीचं काहीच बघू नका. फक्त कामाचा पार्ट आपल्याला बघायचा आहे. ट्रायंगल एक्स ई एफ आणि त्याला त्याच्या ईएफ साइडला क्यू आर ही लाईन पॅरलल आहे. आणि मग लगेच आपल्याला आठवतं बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. एक्स क्यू अपॉन क्यू ई एक्स क्यू अपॉन क्यू ई is equal to XR upon RF. XR upon RF. ओके. आता इक्वेशन नंबर 1 आणि 2 चं ऑब्झर्वेशन केल्यावर तुम्हाला असं लक्षात येईल इथं बघा. एक्स क्यू अपॉन क्यूई एक्स क्यू अपॉन क्यूई सारखी की नाही. ही याची RHS याची LHS जर सारखी असेल तर ही क्रॉसिंग पण सारखी राहील. म्हणजे मग डायरेक्टली लिहून टाकेल दिस LHS of second is equal to RHS of first. Therefore, LHS of first is equal to RHS of second equation. Clear? Crossing. कदाचित मी या साइडला जर इकडे लिहिलं असतं आणि याला इकडे लिहिलं असतं तर हे सेम आलं असतं. मग आपण RHS is equal to RHS आणि LHS is equal to LHS असं पण लिहून टाकलं असतं. लक्षात घ्या हा मुद्दा. क्रॉसिंग पण इक्वल, एक क्रॉस जर इक्वल राहिला तर दुसरा क्रॉस पण इक्वल राहतो. LHS is equal to LHS, therefore RHS is equal to RHS. हा कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचा आहे. मग आता आपला हा पार्ट इक्वल आहे. मग XP अपॉन PD इथे लिहिणार आपण XP अपॉन PD XP अपॉन PD. ओके. इज इक्वल टू हा क्रॉस करायचा आहे XR अपॉन RF XR अपॉन RF. आता बघा इकडं XP अपॉन PD is equal to XR upon RF. Therefore, line PR is parallel to the DF by the converse of basic proportionality theorem. लक्षात आलं मित्रांनो. इतकं सोपं आहे. प्लीज सगळ्या मित्रांना माझी रिक्वेस्ट आहे, जर समजा गणित समजलं नाही मित्रांनो तर व्हिडिओ पुन्हा बघा, समजून घ्या, सोडवा त्याला वहीवर. पहिल्या दिवसापासून आपलं काम आता सुरू करून द्यायचं आहे. नोटबुक करायची आहे. नोटबुक मध्ये चॅप्टर फर्स्ट पासून त्याचा बेस, मग प्रॅक्टिस सेट 1.1, मग 1.1 नंतर बेस आणि मग
1.2 असं व्यवस्थित लिहा, सोडवा, गणित समजतं तोपर्यंत व्हिडिओ पहा. ओके, व्हिडिओ आवडले असतील तर सबस्क्राईब करा, लाईक करा. काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा, मित्रांना शेअर करा. शाळा जरी बंद आहे पण शिक्षण आपल्याला सुरूच ठेवायचं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. थँक्यू.